आजचा आपला टॉपिक आहे शिअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट. सॉमचं आपलं आजचं दुसरं लेक्चर आहे. याच्यामध्ये आपण काय करणार आहे आज? शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट. याच्यानंतरचं लगेच एक दुसरं लेक्चर असेल, त्याच्यामध्ये आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया शिकणार आहे. ओके. आय होप की सगळ्यांना तुम्हाला जे दिले होते फॉर्म्युलाज वगैरे ग्रुपवरती सगळे तुम्ही अटेंड म्हणजे हे केलं असतालच अशी अपेक्षा करूया. ओके. चला, कोणी नाही आहे ना वेटिंग मध्ये? ठीक आहे. कोणाला जॉईन होत नसेल तर सांगा. एकदा इकडे लक्ष असेल का? कधी कधी जात नाही लक्ष तिकडं, कोणी जॉईन झालंय वगैरे. चला, तुमच्यापैकी कोणी सांगू शकता कोणाला काय आयडिया आहे शेअर फोर्स आणि ते जाऊ दे. चला, एक थोडंसं रिव्हिजन घेऊया 5 मिनिटं. आपण लास्ट लेक्चरला सॉमचं काय कुठलं लेक्चर झालं होतं कोणी सांगू शकतं का? सांगू शकतो कोणी? सॉरी, आवाज नाही आला तुमचा बरोबर. हा, सॉमचंच की. सॉमचं आपलं पहिलं लेक्चर जे झालं होतं ना, त्याच्याबद्दल विचारतोय कुठलं होतं ते. बरोबर बरोबर. चला मग सांगा कोणीतरी पटकन डेफिनेशन, त्याचे फॉर्म्युलाज वगैरे थोडा थोडासा, म्हणजे बाकीचे जे नवीन स्टुडंट जॉईन झाले त्यांना पण थोडंसं रिव्हिजन होईल. सांगते का कोणी? ठीक आहे, चला असू द्या. तर बघा, शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट आपलं लेक्चर आहे. याच्यामध्ये आपल्याला आज बघायचंय की शिअर फोर्स म्हणजे काय नेमकं आणि बेंडिंग मुवमेंट म्हणजे काय, आणि आपल्याला एक्झामला काय विचारलं जाऊ शकतं. आणि एखादा टॉपिक जर याच्यामध्ये राहिला असेल तर आपण पीवायक्यू ज्यावेळेस घेणार आहे प्रॉपर सगळे पीवायक्यू आपण सॉमचा पूर्ण, आता आता हे आपलं आज तिसरं आणि दुसरं आणि तिसरं लेक्चर होईल. त्याच्यानंतर 2 ते 3 लेक्चर राहतात फक्त. खूप उद्या संध्याकाळपर्यंत जवळपास 80% आपला सॉमचा सिलेबस कव्हर होईल. 70 ते 80%. त्याच्यानंतर आपण पुढच्या सॅटर्डे संडे पर्यंत पूर्ण सिलेबस कव्हर करून आपल्याला ऑल एमसीक्यू सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत लाईव्ह बॅच मध्येच. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या विषयाकडे जाणार. जसं तुम्ही म्हटले होते त्याप्रमाणे आपण काय करतोय, एक एक विषय घेतोय. तर इथे बघा, आता आपल्याला शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट ज्यावेळी शिकायचं आहे त्याच्या अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की बीम्स म्हणजे काय. ओके. तर बीम म्हणजे काय? बीम इज अ स्ट्रक्चरल मेंबर रेस्टिंग ऑन अ सपोर्ट्स. बीम हा काय आहे? एक स्ट्रक्चरल मेंबर आहे, जो की इथं खाली बघा डायग्राम मध्ये शो केलेला आहे. आणि हा कशावरती रेस्ट आहे? सपोर्ट्स वरती. ओके. टू कॅरी व्हर्टिकल लोड्स. ठीक आहे. याच्यावरती आपण जर काय फोर्स अप्लाय केला तर तो हा बीम कॅरी करणार. ओके. तर समजलं बीम कशाला म्हणतात? हा एक स्ट्रक्चरल मेंबर आहे, जो की दोन सपोर्ट वरती आहे आणि तो व्हर्टिकल लोड कॅरी करण्यासाठी पण यूज करतो त्याचा. म्हणजे जो कॅरी करतो त्याला आपण बीम म्हणतो. बीम्स आर जनरली प्लेस्ड हॉरिझॉन्टली. बीम्स कशा असतात? हॉरिझॉन्टली असतात. द अमाउंट अँड extent of external loads which a beam can carry depends upon. तर ह्याच्यावरती हा जो आपण लोड अप्लाय करतोय ना, तो कशावरती डिपेंड असतो बघा. द डिस्टन्स बिटवीन सपोर्ट्स अँड द ओव्हर हँगिंग लेंथ फ्रॉम द सपोर्ट्स. आता हे आपण टाइप्स आपल्याला समजतील समोर. ओव्हर हँगिंग काय आहे? आता इथे जर बघितलं तुम्ही तर हे कशावरती डिपेंड आहे? ह्या दोन सपोर्टच्या मधलं डिस्टन्स याच्यावरती आहे. त्यानंतर याच्या समोर ओव्हर हँगिंग म्हणजे काय? ह्या सपोर्ट पेक्षा पुढे असा किती ओव्हर हँग केलेला आहे. ओके, पुढे किती वाढलेला आहे त्याला आपण ओव्हर हँगिंग म्हणतो. तर हा किती आहे?
ओके, याच्यावरती पण काय त्याचं लोड कॅरीची त्याची काही कॅपॅसिटी असेल तो किती कॅरी करू शकतो हे त्याच्यावरती डिपेंड आहे. त्यानंतर अजून टाइप ऑफ सपोर्ट, आता हा सपोर्टचा टाइप कसा आहे ह्याच्यावरून. त्यानंतर द क्रॉस सेक्शन अँड इलास्टिसिटी ऑफ द बीम, या बीमचं क्रॉस सेक्शन कसं आहे. ओके, आता हा समोर जर बघितलं तुम्हाला तर एक साइड दिसते, पण याचं क्रॉस सेक्शन फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं स्क्वेअर आहे किंवा रेक्टँगल आहे. ठीक आहे, आणि याची मटेरियलची आपण काय इलास्टिसिटी बघतो आपण ह्या बीमची. आपण कुठलं मटेरियल यूज केलंय. ओके, एक मिनिट हा, तरी जॉईन व्हायला इश्यू आहे. एकच मिनिट हा. हा, तर अजून याची बीमची इलास्टिसिटी कशी आहे याच्यावरून पण आपण ठरवू शकतो. त्याच्यानंतर आता बीमचं क्लासिफिकेशन, त्याचे टाइप्स बघायचे आहेत आपल्याला बीमचे. एक आहे कॅन्टिलिव्हर बीम. आता हे मी नोट्स वगैरे लिहिलेले आहे बरं, तुम्ही नंतर रीड करून घ्या. हे फक्त सांगणार आहे की कशाला म्हणतात कॅन्टिलिव्हर बीम. ठीक आहे, कॅन्टिलिव्हर बीम म्हणजे आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे याच्यामध्ये. कॅन्टिलिव्हर बीम म्हणजे काय असतं, त्याची एक साइड फिक्स सपोर्ट असतो किंवा एका साइडला सपोर्ट असतो फक्त, आणि बाकीची साईड जी असते ती पूर्णपणे एम्प्टी असते. ह्या साईडला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट नाहीये. अशा बीमला काय म्हणतो आपण, कॅन्टिलिव्हर बीम. याच्यानंतर दुसरा टाइप आहे सिम्पली सपोर्टेड बीम. दुसरा टाइप आहे सिम्पली सपोर्टेड बीम. म्हणजे जे काय असतं, जसं आपण फर्स्ट स्लाइड मध्ये पण बघितलं की हे काय फ्रीली रेस्ट ऑन द सपोर्ट, दोन सपोर्ट असतात आणि त्याच्यावरती हा फ्रीली रेस्ट असतो आपला बीम, त्याला काय म्हणतो आपण सिम्पली सपोर्टेड बीम. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला हवं तर ह्या नोट्स तर मी देत पण तुम्हाला रनिंग नोट्स काढायचे असेल तर तुम्ही लिहित चला या गोष्टी. त्यानंतर ओव्हर हँगिंग बीम, आता तुम्हाला सांगितलं की ह्याला इथे सपोर्ट्स आहेत आणि हा काय पुढे थोडासा एक्सटेंड केलेला आहे, त्याला आपण ओव्हर हँगिंग म्हणतो. मग तो आयदर राईट साईडला पण असू शकतो किंवा लेफ्ट साईडलाही असू शकतो. आता इथे त्याला काय म्हणतो आपण, ओव्हर हँगिंग ऍट वन एंड, म्हणजे एका साईडला आहे तो, आणि ओव्हर हँगिंग ऍट बोथ एंड म्हणजे तो दुसऱ्या साईडला आहे. ओके, त्याच्यानंतर बघा प्रॉप कॅन्टिलिव्हर बीम. आता प्रॉप कॅन्टिलिव्हर बीम कशाला म्हणायचंय बघा. When a support is provided at some suitable point of cantilever beam in order to resist the deflection of the beam, it is known as propped cantilever beam. म्हणजे काय केलेलं असतं, ह्या साईडला ह्या ठिकाणी त्याला ह्या कॅन्टिलिव्हर बीमला त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन येऊ नये म्हणून एक छोटा सपोर्ट दिला असतो, त्याला आपण काय म्हणतो प्रॉप्ड सपोर्ट किंवा प्रॉप कॅन्टिलिव्हर बीम. ओके, त्याच्यानंतर पुढचा टाइप आहे फिक्स बीम. म्हणजे काय केलेलं असतं, अशा या बीम मध्ये त्याचे बोथ साइड काय केलेले असतात, फिक्स्ड असतात. की इथे बघा तुम्ही, इकडे पण फिक्स आहे आणि इकडेही फिक्स आहे. याच्यानंतर कंटिन्युअस बीम. ओके, बीम विच रेस्ट ऑन मोर दॅन टू सपोर्ट. कंटिन्युअस बीम कशाला म्हणायचं, जे बीम दोन रेस्ट पेक्षा जास्त सपोर्ट वरती आहेत त्याला काय म्हणतो आपण, कंटिन्युअस बीम. दिस मे आयदर बी ओव्हरहँगिंग ऍट वन और बोथ एंड्स. तर इथे बघितलं तुम्ही वन हँडला त्याला काय केलेलं आहे, ओव्हरहँग आहे, आणि इथे खाली जर बघितलं तर दोन्ही साईडला तो ओव्हरहँग आहे, म्हणजे इकडेही आहे आणि इकडेही आहे. असं जर असेल त्याला आपण बोथ एंड्सला म्हणतो, ओव्हरहँगिंग ऍट बोथ एंड्स, आणि इकडे ओव्हरहँगिंग ऍट वन एंड, त्याला आपण काय म्हणतो. पण याच्यामध्ये दोन पेक्षा जास्त सपोर्ट पाहिजे तेव्हा आपण त्याला कंटिन्युअस बीम म्हणतो. ठीक आहे, हे असू शकतात दोन्ही साईडला पण ओव्हरहँग. त्याच्यानंतर आता हे झाले टाइप्स ऑफ बीम्स. याच्यानंतर आहे टाइप्स ऑफ लोडिंग. ओके, की आता ह्याच बीम वरती लोड कशा प्रकारे आपण अप्लाय करू शकतो. ओके, तर त्याचे टाइप्स आहे, पहिला टाइप आहे पॉइंट लोड, त्यालाच आपण काय म्हणतो कॉन्सन्ट्रेटेड लोड. ओके, फक्त 9 जण जॉईन झालेले आहेत, बाकीचे चला एक मिनिट हा, बघूया काय झालं, बाकीचे का नाही जॉईन झालेले. पण महत्वाचा टॉपिक आहे, बेसिक बेसिक कन्सेप्ट आहेत, पुढे फॉर्म्युले समजणार नाही, बीम टाईप नाही समजणार.
चला कोणी येत पण नाही. येस, क्लास रेकॉर्ड होत आहे ना? येस, होतोय. हा, कॅमेरा बंद करा, झाले जॉईन तुम्ही. म्यूट पण करा. ठीक आहे, तर बघा आपण बघतो आता टाइप्स ऑफ लोड्स. त्याच्यामध्ये पहिला टाइप आहे लोडचा. पॉइंट. विजय सुरकर, माईक बंद करा तुमचा. ठीक आहे. तर पॉइंट लोड, आता पॉइंट लोड कशाला म्हणतो आपण? आता हे बीम बघितलं आपण कशाला म्हणतात, सपोर्ट बघितले. ठीक आहे, आता याच्यावरती हे पॉइंट लोड म्हणजे ह्या बीम वरती कुठेतरी एका पॉइंटला, जसं आपण इथं बघितलं, तर हा इथे फक्त या ठिकाणी आणि इथं फक्त या ठिकाणी त्याच्यावरती काय आहे, लोड आहे. त्याला आपण काय म्हणतो? पॉइंट लोड. याच्यानंतर दुसरं आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, त्याला आपण युडीएल असं म्हणतो. युडीएल म्हणजे काय? युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. याच्यामध्ये काय केलेलं असतं? हा लोड जो आहे तो पूर्ण याच्यावरती डिस्ट्रीब्यूट केलेला असतो. सॉरी, जरा डिस्टर्ब होतोय. सगळेजण टायमिंग वरती जॉईन होत जा, नंतर मग डिस्टर्ब होतं थोडस. याच्यानंतर युडीएल, तर युडीएल कशाला म्हणायचं? युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं असतं, जो लोड आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतो, म्हणजे पूर्ण याच्यावरती तो लोड, पूर्ण बीम वरती तो डिस्ट्रीब्यूट केलेला असतो. जसं इथे तुम्ही बघू शकता. हा, तर हा जो लोड आहे इथे बघा तुम्ही, हा काय केलेला आहे पूर्णपणे याच्यावरती बीम वरती आहे. त्याला आपण हम्म, इथे बघा तुम्ही याच्यावरती, हा बीम आहे आपला. ओके, आणि हे जे तुम्हाला दिसतात बॉक्सेस छोटे छोटे, हा आहे युडीएल. युडीएल म्हणजेच युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. तर आता बघितलं आपण, याच्या आधीचा जो लोड बघितला होता, तर त्याला फक्त इथे काय दिलं यांनी, डब्ल्यू. ओके, लोड कशाने